जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MHB मराठी न्यूजमध्ये। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतकरी योजनांचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। मित्रांनो, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जसे की कर्जमाफीची KYC कधी आणि कशी होणार, पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी कधी जाहीर होणार आणि नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान कधी जमा होणार। या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि खात्रीशीर माहिती आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 1. ज्या शेतकऱ्यांवर 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज आहे त्यांची पूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे। 2. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल। 3. आणि ज्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना OTS म्हणजेच एक रकमी तडजोड योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाईल। प्रक्रिया कुठेपर्यंत आली आहे? सध्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे आणि डेटा पोर्टलवर अपलोड करण्याचे काम वेगानं सुरू आहे। बँकांकडून ऑडिटची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांचा डेटा मॅच करून याद्या फायनल केल्या जात आहेत। ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे। पहिली यादी कधी येणार आणि KYC कधी सुरू होणार? मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार जर या योजनेच्या नियमात कोणताही अचानक बदल झाला नाही, तर 6 जुलै 2026 नंतर कर्जमाफीची पहिली यादी प्रकाशित केली जाण्याची दाट शक्यता आहे। यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होईल। याद्या ऑनलाईन पोर्टलवर, गावागावांमध्ये आणि संबंधित बँकांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील। ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत येईल त्यांना बँकेमार्फत मेसेज किंवा कॉलद्वारे कळवले जाईल। त्यानंतर लाभार्थ्यांना बँकेत किंवा सेवा केंद्रावर जाऊन स्वतःचे बायोमेट्रिक म्हणजेच अंगठा लावून KYC पूर्ण करावी लागेल। ही KYC प्रक्रिया जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सुरू होईल। KYC यशस्वी झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल। इतर शेतकऱ्यांचे काय होणार? 2 लाखांच्या वरील कर्जदार, ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी वरची रक्कम बँकेत भरून आपले कर्ज 2 लाखांपर्यंत आणल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांची KYC प्रक्रिया पुढे सुरू होईल। NPA झालेले कर्जदार, ज्यांची कर्जे 2019 पूर्वीची असून NPA झाली आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी OTS प्रक्रिया 31 मार्च 2027 पर्यंत सुरू राहणार आहे। नियमित कर्जदार, 50,000 अनुदान, ज्यांनी गेल्या 3 वर्षांपैकी किमान 2 वर्ष वेळेवर कर्ज परतफेड केली आहे, त्यांच्या KYC प्रक्रिया देखील पहिल्या टप्प्यानंतर लगेच सुरू केल्या जातील। तर 2026 मध्ये नवीन कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत कर्ज भरल्यानंतर हा लाभ दिला जाईल। तर मित्रांनो, सर्वात आधी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर इतर टप्पे राबवले जातील। जुलैच्या पहिल्या आठवड्यात याद्यांचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आम्ही त्यावर नक्कीच माहिती घेऊन येऊ। ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। शेतकरी आणि शासकीय योजनांच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय।